गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2.5 वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड्स इन लिक्विड हा टॉपिक कंप्लीट केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2.6 हा टॉपिक सुरू करायचा आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. सर्वप्रथम कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे नेमकं काय ते बघण्यासाठी आपण त्याची डेफिनेशन बघूया. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन्स दॅट डिपेंड ऑन दी नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन द सोल्युशन अँड नॉट ऑन देअर नेचर आर कॉल्ड ॲज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या कंपोनंटच्या नेचरवर ह्या प्रॉपर्टीज डिपेंड्स नसतात, तर त्याच्या सोल्यूट पार्टिकलमध्ये किती नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे यावर ज्या प्रॉपर्टीज डिपेंड असतात त्या प्रॉपर्टीजला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणतो. ह्या एकूण 4 प्रॉपर्टीज असतात. पहिली वेपर प्रेशर लोअरिंग, दुसरी बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, तिसरी फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि चौथी ऑस्मॉटिक प्रेशर. तर व्हाईल डीलिंग विथ द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, द रिलेटिव्हली डायल्यूट सोल्युशन विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अप टू 0.2 मोलार ऑर लेस आर कन्सिडर्ड. म्हणजे ज्या वेळेला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज स्टडी करत असतो त्यावेळेला 0.2 मोलार इतक्या कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन किंवा त्यापेक्षाही कमी कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन आपण लक्षात घेत असतो आणि त्यांच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज स्टडी करत असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज या स्टडी करत असताना आपण लोअर कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन घेत असतो. आता आपल्याला इथे पहिली प्रॉपर्टी स्टडी करायची आहे जी आहे वेपर प्रेशर लोअरिंग. आता वेपर प्रेशर लोअरिंगमध्ये तुम्हाला वेपर प्रेशर म्हणजे काय हे मागच्याच व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलं. व्हेन अ लिक्विड इन अ क्लोज्ड कंटेनर इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स वेपर्स, द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर ऑन द लिक्विड इज इट्स वेपर प्रेशर. थोडक्यात काय, ज्यावेळेला एखाद्या क्लोज्ड कंटेनरमध्ये एखादं सोल्युशन ठेवलेलं असतं त्यावेळेला त्या सोल्युशनमध्ये इव्हॅपोरेशन प्लस कंडेन्सेशन ह्या दोन्ही प्रोसेस होत असतात आणि ह्या दोन्ही प्रोसेस ज्या वेळेला क्लोज्ड कंटेनरमध्ये होतात त्यावेळेला तिथे एक प्रेशर डेव्हलप होतं, त्यालाच आपण वेपर प्रेशर असं म्हणतो. मग आता आपल्याला इथे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी स्टडी करायची आहे ती आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. Experiments have shown that when a non-volatile or non-ionizable solid is dissolved in a liquid solvent, non-volatile म्हणजे ज्याचं इव्हॅपोरेशन होणार नाही असं लिक्विड, नॉन आयोनायझेबल म्हणजे ज्याचं आयोनायझेशन होणार नाही असा सॉलिड ज्यावेळेला तुम्ही एखाद्या लिक्विड सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करता, द व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज लोअर. त्यावेळेला सोल्युशनचं वेपर प्रेशर हे कमी असतं. कोणापेक्षा? तर प्युअर सॉल्व्हंटपेक्षा. यालाच आपण म्हणतो लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर व्हेपर प्रेशर ऑफ अ सॉल्व्हंट इज लोवर्ड बाय डिझॉल्विंग द नॉन व्होलाटाईल सोल्यूट इनटू इट. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटमध्ये ज्या वेळेला एखादं नॉन व्होलाटाईल सोल्यूट तुम्ही ॲड करता तर त्या प्युअर सॉल्व्हंटचं जे व्हेपर प्रेशर आहे ते आपण लोअर करतो बाय ॲडिंग दॅट नॉन व्होलाटाईल सोल्यूट, असं आपल्याला इथे म्हणता येईल. थोडक्यात काय, म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचं जेवढं वेपर प्रेशर आहे तेवढं त्याच प्युअर सॉल्व्हंटमध्ये ज्या वेळेला आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकतो त्यावेळेला त्याचं वेपर प्रेशर हे कमी झालेलं आपल्याला दिसतं. याच प्रॉपर्टीला आपण म्हणतो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. व्हेन अ सोल्यूट इज नॉन व्होलाटाईल इट डज नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द वेपर प्रेशर अबाव दी सोल्युशन. ज्या वेळेला तुमचं सोल्यूट हे नॉन व्होलाटाईल असतं त्यावेळेला ते सोल्युशनच्या व्हेपर प्रेशरमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही. देअरफोर द व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू द व्हेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट अबाव दी सोल्युशन. मग या ठिकाणी सोल्युशनचं वेपर प्रेशर हे सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशर सारखंच असतं. मग आता आपण हे जे सगळं बोललो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बाबतीत ते आपल्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर आपण याच्यासाठी काही सिम्बॉल घेणार आहोत. इफ P1 नॉट इज द व्हेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंटचं जे वेपर प्रेशर असेल ते P1 नॉटने डिनोट करू आणि P1 इज द व्हेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट अबाव दी सोल्युशन. सॉल्व्हंट अबाव दी सोल्युशन याचा अर्थ असा सरळ सरळ सोल्युशनचं वेपर प्रेशर असा घ्या. देन P1 इज लेस दॅन P1 नॉट. सो द व्हेपर प्रेशर लोअरिंग इज. मग आता ह्याचं एक इक्वेशन जर तुम्हाला लिहायचं असेल तर डेल पी इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1. मग डेल पी म्हणजे काय, चेंज इन वेपर प्रेशर. सो वेपर प्रेशर लोअरिंगही त्याला म्हणता येईल. सो डेल पी हा त्याच्यासाठी सिम्पल वापरला आणि दोघांचं सबस्ट्रॅक्शन झाल्यावर तुम्हाला दोघांमध्ये आलेला चेंज मिळेल. P1 नॉट हा कशाचा व्हेपर प्रेशर आहे तर तो प्युअर सॉल्व्हंटचा
आणि P1 हा सोल्युशनचा वेपर प्रेशर आहे. प्युअर सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशरमधून सोल्युशनचं वेपर प्रेशर मायनस केलं की दोघांमधला डिफरन्स जो असेल, जी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ती असेल लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता थर्ड पॉईंट बघा, व्हाय दी वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. मग प्युअर सॉल्व्हंटपेक्षा सोल्युशनचं नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केलेल्या सोल्युशनचं वेपर प्रेशर का कमी होतं, ते नेमकं कशामुळे कमी होतं ते आपल्याला बघायचं आहे. वेपर प्रेशर ऑफ अ लिक्विड डिपेंड्स ऑन दी ईज ऑफ with which is the molecule escape from the surface of the liquid. So when the non-volatile solute is dissolved in the solvent, some of the surface molecule of solvent are replaced by the non-volatile solute molecule. These solute molecule do not contribute to the vapor above the solution. थोडक्यात काय, वेपर प्रेशर, लिक्विडचं वेपर प्रेशर ही एक अशी प्रॉपर्टी आहे की जी सरफेस एरियावर, लिक्विडच्या सरफेसवरचे जे मॉलिक्युल्स आहे त्यांच्यावर डिपेंड असते. मग ज्या वेळेला तुम्ही एखाद्या प्युअर सॉल्व्हंटमध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करता तर काही सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल हे नॉन व्होलाटाईल सोल्यूटच्या मॉलिक्यूलनी रिप्लेस होतात. मग दीज सोल्यूट मॉलिक्यूल डू नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द वेपर अबाव दी सोल्युशन. सोल्युशनच्या वरचं जे त्याचं वेपर प्रेशर आहे त्यामध्ये ते कॉन्ट्रीब्यूट करत नाहीत. दस द नंबर ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल अव्हेलेबल फॉर द वेपरायझेशन पर युनिट सरफेस एरिया ऑफ द सोल्युशन इज लेस दॅन दॅट ऑफ द नंबर ऑफ सरफेस ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजे प्युअर सॉल्व्हंटच्या वर जेवढे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल अव्हेलेबल असतात तेवढे सोल्युशनच्या वर नसतात, कारण ते नॉन व्होलाटाईल सोल्यूटनी रिप्लेस झालेले असतात. त्यामुळे त्याचं जे इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशनची प्रोसेस आहे त्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे कमी येऊन जातात. त्यामुळे ॲज अ रिझल्ट द सॉल्व्हंट मॉलिक्यूल ॲट दी सरफेस ऑफ द सोल्युशन वेपोराइज ॲट दी स्लोअर रेट. त्यामुळे त्याचा रेट कमी होतो इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशनचा, थोडक्यात काय वेपरायझेशनचा किंवा वेपर प्रेशरचा, दॅन दी प्युअर सॉल्व्हंट. धिस रिझल्ट इन द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्यामुळे वेपर प्रेशर कमी होतं प्युअर सॉल्व्हंटपेक्षा सोल्युशनचं. ह्याच या प्रश्नाचं उत्तर आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय, इथे तुम्हाला आता कळलं असेल. आता तुमचा इथे नेक्स्ट टॉपिक आहे राऊट्स लॉ फॉर दी सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट्स. आपण अगोदरच याच चॅप्टरमध्ये ऑलरेडी राऊट्स लॉ फॉर बायनरी सोल्युशन स्टडी केलेलं आहे. बायनरी सोल्युशनमध्ये तुम्ही कंपोनंट ए आणि कंपोनंट बीसाठी राऊट्स लॉचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशनसुद्धा डिराईव्ह करून झालेलं आहे. तेच आपल्याला इथे आता नॉन व्होलाटाईल सोल्यूटसाठी डिराईव्ह करायचं आहे. त्यामुळे सेम आहे इक्वेशन, काहीच फरक नाही आहे. फक्त ही प्रॉपर्टी खरंच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे की नाही हे आपण राऊट्स लॉच्या मदतीने इथे प्रूव्ह करणार आहोत. म्हणून इथे आपण राऊट्स लॉ इथे डिराईव्ह करणार आहोत. पुन्हा वी सॉ इन सेक्शन 2.5.1 दॅट राऊट्स लॉ express the quantitative relationship between the vapor pressure of solution and vapor pressure of solvent. In solution of non-volatile solute, the law is applicable only to the volatile solvent. आता आपल्याला तिथे आपण राऊट्स लॉ कंपोनंट ए आणि कंपोनंट बी ला अप्लाय केला होता. इथे तुम्हाला राऊट्स लॉ फक्त तुमच्या सोल्युशनमधल्या सॉल्व्हंटला अप्लाय करायचा आहे. सोल्युशनमध्ये दोनच कंपोनंट आहे सेम, एक सोल्यूट आणि दुसरा सॉल्व्हंट. सो तुमचा जो सॉल्व्हंट आहे त्याला इथे राऊट्स लॉ आपण अप्लाय करणार आहोत. लॉचं स्टेटमेंट इथे आपण लिहून घेतलं जसंच्या तसं. द लॉ स्टेट्स दॅट वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्व्हंट ओव्हर द सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. दस राऊट्स लॉचं तुम्ही इक्वेशन जे वरती लिहिलं होतं तेच पुन्हा लिहून घेतलं. P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू X1. अ प्लॉट ऑफ P1 वर्सेस X1 इज अ स्ट्रेट लाईन ॲज शोन इन द फिगर 2.5. इथे P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आहे. लक्षात घ्यायचं आहे P1 हे जे आहे हे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अबाव दी सोल्युशन इज इक्वल टू P1 नॉट हे जे आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इंटू मोल फ्रॅक्शन. आपण वरच म्हणालो आत्ताच बघितलं की नॉन व्होलाटाईल सोल्यूट आणि प्युअर सॉल्व्हंटपैकी तुम्हाला राऊट्स लॉ प्युअर सॉल्व्हंटला अप्लाय करायचं आहे. सो तुम्ही इक्वेशनसुद्धा प्युअर सॉल्व्हंटसाठी P1 नॉट इंटू X1 त्याचा मोल फ्रॅक्शन असं घेतलेलं आहे. स्ट्रेट लाईन तुम्हाला मिळालेली होती वरती राऊट्स लॉमध्ये सुद्धा, तीच लाईन इथे सुद्धा आता आपल्याला फिगरमध्ये बघायची आहे. व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन विथ द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. वेपर प्रेशर तुम्ही वाय ॲक्सिसवर ड्रॉ केलं, मोल फ्रॅक्शन x इज इक्वल टू 1 हे एक्स ॲक्सिसवर ड्रॉ केलेलं आहे. तुम्हाला स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून मिळते. हे आपण अगोदरच राऊट्स लॉमध्ये स्टडी केलेलं आहे. तरीसुद्धा इथे पुन्हा तुम्हाला ग्राफिकल इमेज दिलेली आहे.
आता पुढे बघा, फॉर अ बायनरी सोल्युशन कंटेनिंग वन सोल्यूट, ही स्टेप आपण राऊल्स लॉ जिथे डिराईव्ह केला होता तिथे सुद्धा अशीच्या अशी लिहिली होती की x1 + x2 = 1, सो x1 = 1 - x2, हे आपण तिथे पण डिराईव्ह केलं होतं. सो थोडक्यात काय, हे मोल फ्रॅक्शन्स आहेत. बायनरी सोल्युशन आहे म्हणजे त्यामध्ये 2 कंपोनंट आहे, त्या दोघांचा मोल फ्रॅक्शन x1 + x2 = 1, सो x1 = 1 - x2. ही व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली तुमच्याच इक्वेशनमध्ये, वरचं जे इक्वेशन आपण आधी लिहिलं होतं ते पुन्हा लिहून घेतलं, p1 = p10 × x1, p10 तसाच्या तसा लिहिला, x1ची व्हॅल्यू 1 - x2 तिथे पुट केली, p10नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, p10 - p10 × x2, p10 × 1 p10 येईल -p10 × x2. हे तुम्हाला इक्वेशन मिळालं. यालाच तुम्ही थोडंसं इंटरचेंज करून जर लिहिलं तर तुम्हाला इक्वेशन मिळेल p10 - p1 = p10 × x2. द इक्वेशन 2.5 डिफाईन्स p10 - p1 ॲज अ डेल पी. हे जे इक्वेशन तुम्हाला वरती मिळालेलं आहे 2.5 नंबरचं, त्याला तुम्ही p10 - pच्या ऐवजी तुम्ही डेल पी लिहू शकता. डेल पी इज वॉट? डेल पी इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आत्ताच आपण वरती डिराईव्ह केलं होतं हे इक्वेशन. p10 - p1च्या ठिकाणी जर तुम्ही डेल पी लिहिलं तर तुम्हाला इक्वेशन नवीन मिळेल, डेल पी = p10 × x2. डेल पी इज डिपेंड अपॉन दी x2, दॅट इज नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, मोल फ्रॅक्शन. त्यामुळे यावरून तुम्ही म्हणू शकता की तुमची डेल पी म्हणजेच तुमचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही जी प्रॉपर्टी आहे ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण तेव्हा त्याच वेळेस म्हणू शकतो ज्या वेळेला ती प्रॉपर्टी नंबर ऑफ पार्टिकल्सवर डिपेंड असेल आणि नेचरवर डिपेंड नसेल. मग आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड दिसते आहे तुम्हाला? डेल पी = p10 × x2. x2वर डिपेंड आहे, x2वर डिपेंड आहे म्हणजेच नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड आहे. डेल पी म्हणजेच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुमच्या बुकमध्ये लिहायचं आहे. राऊल्स लॉ फॉर नॉन व्होलाटाईल सोल्यूटचं मॅथमॅटिकल डेरिवेशन. तुम्हाला सर्वप्रथम कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज 4 कोणकोणत्या असतात? क्वेश्चन नंबर 1 होमवर्कचा आहे की राईट डाऊन 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तिथे लिहायचे आहे 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या, फक्त नावं लिहायची आहे. सेकंड क्वेश्चन आहे डिफाईन वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची डेफिनेशन लिहायची आहे, लर्न करायची आहे. नंतर थर्ड क्वेश्चन आहे तुमचा राऊल्स लॉ फॉर द सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट आणि त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन. हे तुमचं होमवर्क आहे. शांतपणे आधी वाचायचं आहे, बुक रीड करायची आहे आणि बुक रीड करून झाल्यानंतर तुमच्या बुकमध्ये हे लर्न करून लिहायचं आहे. हेच तुमचं या व्हिडिओचं होमवर्क आहे.